अशी आम्ही छान बाजारातून सकाळी कैरी आणून घेतली. ती स्वच्छ डाळ घेतली आहे, अर्धा किलो मोहरीची डाळ घेतली आहे आणि कैऱ्या माझ्या इथं 4 किलो आहे. नंतर इथं वेलची आहे, दालचिनी आहे, तेल घेतले आपण, शेंगदाणा तेल, बडीशोप आहे, मेथी दाणे घेतले आणि काही लवंगा आणि मिरपूड घेतली आहे आणि असा खडा हिंग म्हणून मिळतं, तर तो पण आम्ही बाजारातून आणून घेतली. डाळ 4 किलो कैरीला आम्ही इथं 200 ग्राम बडीशोप भाजून घेतोय आता. छान बारीक करून घ्यायची, भाजून घ्यायची थोडीशी गरम करून घ्यायची, खूप नाही पण थोडीशी गरम. थोडीशी ही मध्यम वाटी आहे माझी, तर त्या 2 मध्यम वाट्या एवढं तिखट घेते. थोडंसं गरम. आपण इथे सगळे आपले खडे मसाले वगैरे इव्हन तिखटही आपण इथे भाजून घेतोय. आपण इथे घ्यायचं मीठ आणि हे सगळं गरम करून ते करभर असं बारीक करून घ्यायचं, म्हणजे मोहरीची जास्त नाही करायची, भरडसर अशी बारीक करून घ्यायची ना लोणचं. बरोबर लोणच्यामध्ये उतरतो आणि लोणचं चवीला अतिशय छान लागतं आणि जास्त दिवस भरड काढल्याने वास छान राहतो, त्याच्यात टिकून राहतो. तेल बडीशोपेचा खूप छान वास येतो. तेल कुठे गेलं तेल? हे बघा, आपण ही अशी तव्यावरती अशी उलथवून ठेवली आहे ही बरणी, अशी धुनी देतोय आपण त्याला आणि मग नंतर आपण याच्यात आपलं लोणचं तयार झालं की मग आपण त्याच्यात ती भरणार. तेल जे आहे त्याच्यामुळे दूर निघायला पाहिजे असं चांगलं तेल गरम करून घ्यायचं, मग ते गार करायचं आणि मग त्याचं थोडं जे गरम असतं त्यात थोडं थोडं तेल जे आहे त्या मसाल्यामध्ये टाकायचं, म्हणजे तो मसाला जो आहे तो छान भाजला जातो. टाकायचं नाही, मीठ आपल्याला शेवटी टाकायचंय. थोडं साखर वगैरे टाकायची गरज आहे का? साखर जर आपल्याला आवडत असेल तर चवीला टाकायला हरकत नाही, पण साखर नाही टाकायची, गुळच टाकायचं. मी 2 वाट्या तिखट घेतलेलं आहे, आपल्याला जसं तिखट पाहिजे तुम्ही आणखी तिखट वाढवू शकता. आपल्या इथे हिंग पण आहे, ते गरम तेलातच टाकावं लागेल ना. आपण सगळे भाजून घेतलेले मसाले, भरड काढलेली मसाले हे सगळं आता एकत्र करून घेतोय आणि मग आपलं तेल छान गरम झालं की मग आपण ते तेल ह्या मसाल्यामध्ये थोडं तेल टाकायचं, भाजलं जातं आणि ते चांगलं गार झालं की मग ते मसाल्यामध्ये टाकायचं. अच्छा, ते एकदम गरम नाही टाकायचं आपल्याला, गार झाल्यावरती थोडंसं कोमट असतं. त्याची धुनी देण्यासाठी आपण अशी बरणीवरती आता झाकण ठेवलेलं आहे. छान तेल आपण मिक्स केलंय, तेल आधी गार करून घेतलं आणि मग ते मिक्स केलं याच्यात आणि आता छान हलवून घ्यायचं आपल्याला. कलर आले, हो कलर खूपच छान आला.